बातमी मुंबईमधून आहे। मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी बेस्टच्या बसना नवा लुक देण्याचं काम सुरू झालेलं आहे। तोट्यात जाणाऱ्या बेस्ट बसेसना सावरण्यासाठी मुंबईकर प्रवाशांना बेस्टकडे आकर्षित करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी लाल रंगातील बेस्टचा रंग बदलण्यात यावा असं सुचवलं होतं आणि त्यानुसारच जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्वावरती बेस्ट बसला पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलंय। हा आहे मुंबईच्या रस्त्यावरून धावणाऱ्या बेस्टचा नवा लुक। खरं तर मुंबईच्या रस्त्यावरून धावणारी बेस्ट बस ही नेहमीच आपल्याला लाल आणि पिवळ्या रंगात बघण्याची सवय आहे, मात्र बेस्ट बस ही आता नव्याने अशा शुभ्र रंगात आपल्याला बघायला मिळणार आहे। शुभ्र रंग आणि त्यावर असणारे हे पिवळे पट्टे, अर्थातच बेस्टचा हा नवा लुक प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येतो आहे। जेव्हा बेस्टला आर्थिक तोटा होतोय त्यासोबतच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात नाराजीही आहे, त्यामुळे प्रवाशांना बेस्टकडे आकर्षित करण्यासाठी नेमकं काय करता येईल, त्याबरोबर अशा सूचना आल्या की बेस्टचा रंग बदलता येईल का आणि जर बेस्टचा रंग बदलायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल, त्याचाच विचार केला जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी आणि जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी बेस्टचा हा नवा लुक डिझाईन केलाय। मात्र बेस्टची जी अंतर्गत आसन व्यवस्था आहे त्याच्यात कोणताही बदल झालेला नाही। ज्याप्रमाणे पूर्वी लाल पिवळी बेस्ट होती त्याप्रमाणेच आसन व्यवस्था ही या शुभ्र बेस्टमध्ये सुद्धा असणार आहे। मात्र अर्थातच ही एकच बस या शुभ्र रंगात रंगवण्यात आलेली आहे। जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी जी नवीन कल्पना मांडलेली आहे की बेस्टचा रंग बदल करून प्रवाशांना आकर्षित करता येईल का, तर अर्थातच आता ही बेस्ट बस ही काही दिवसांकरता प्रायोगिक तत्वावर कुलाबा परिसरात फिरवण्यात येईल। प्रवाशांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आजमावण्यात येतील, प्रवाशांच्या पसंतीला हा रंग उतरतोय का हे सुद्धा आजमावण्यात येईल आणि त्यानंतरच बेस्टचा रंग हा कायमस्वरूपी बदलायचा की नाही यावर विचार होईल। मात्र एकीकडे बेस्ट ही मोठ्या आर्थिक तोट्यात आहे, प्रवाशांची नाराजी सुद्धा आहे, त्याच्यामुळे केवळ रंग बदल करून बेस्टच्या भविष्यात काही बदल होईल का यावर मात्र प्रश्नचिन्हच आहे। कॅमेरामन अनुप पाठक, एबीपी माझा, मुंबई।